टी 2026 फॉर्म भरण्याची लास्ट डेट शेवटची संधी आहे 16 एप्रिल 2026. सो फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत म्हणजे अजूनपर्यंत कॉल आणि मेसेज आमच्या टीमला आणि मला पण येत आहे. सो भाषा विषय निवडू का, भाषा विषय घेतला तर चालेल का, भविष्यात काही अडचण येईल का, माझं व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता ह्या मीडियम मधून आहे तर मी हिंदी निवडू शकतो का, असे बरेचसे प्रश्न शिक्षक मित्रांनी आणि उमेदवारांनी सुद्धा विचारलेले आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुम्हाला याच्या पूर्वी सुद्धा बरेच व्हिडिओ बनवले आहेत. हा व्हिडिओ मात्र आता विथ प्रूफ सगळेच व्हिडिओतले प्रूफ घेऊन एकत्रित हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. समजलं तर मला कमेंटमध्ये पण कळवा, काही अडचण असेल ते पण कळवा. आणि जे विद्यार्थी 2022च्या प्रोसेसमध्ये शिक्षक झाले त्यांनी पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जे विद्यार्थी आता टी 2019 दिली त्यांनी पण कमेंटमध्ये कळवा. जे विद्यार्थी आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलं त्यांनी पण मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून तुमच्याच या सहयोगी मित्रांचा आणि शिक्षक मित्रांचा इथे जो काय म्हणजे आपण संशय आहे किंवा भीती आहे ती कमी होऊन जाईल. चला शेवटपर्यंत बघा. हे सगळ्यांनी तुम्हाला सांगतो, यामध्ये हा जो GR आहे 15 ऑक्टोबर 2013चा हे पण दाखवतो. त्यात काय सांगितलं तो पण उल्लेख तुम्हाला करून देतो, कारण फॉर्म भरताना हे विचारता असे बरेच जण म्हणतात. तो सगळ्या प्रश्नांची उत्तर दो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडला कळला तर कमेंटमध्ये कळवा, लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण शिक्षक भरतीची पूर्ण माहिती तुम्हाला इथून पुढे याच चॅनलवरती इग्नाइट अकॅडमी देणार आहे. सो तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आता थोडं प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस चालू झाल्या आहेत. दोन्ही बॅचमध्ये फरक एवढाच की ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुकिट आणि बॅग घरपोच मोफत मिळणार आहे. ज्यांच्याकडे हे अवेलेबल असेल त्यांनी ही बॅच जॉईन करा. द्रोणा 10.0 ची बॅच 9 बॅचला शिकवणारी पूर्ण टीम म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्ड शिकवणार आहे. तुमच्या वेळेत तुम्ही लेक्चर बघू शकता, किती वेळेस रिपीट केलं तरी चालणार आहे. PDF स्वरूपात नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 5,000 प्लस निकाल देणारी टीम तुम्हाला शिकवणार आहे. महारिव्हिजन सेशन असणार आहे. दररोज 9 दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन असणार आहे. टेस्ट सिरीज 350 प्लस तुम्हाला अवेलेबल आहे. सो हे सगळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच लगेच जॉईन करा. काही अडचण असेल तर खाली नंबर पण त्या नंबरला कॉल करा. आता या मुख्य मुद्द्याकडे पहिले तर तुम्हाला मी समजून सांगतो की तुम्ही भाषा विषय कशी निवडू शकतात. जसं की तुम्ही माध्यम जर हिंदी घेतलं पेपरचं, बरं का, फॉर्म भरताना माध्यम हिंदी घेतलं तर भाषा विषयाचे 2 पेपर तुम्हाला, पहिला इनबिल्ड हिंदी येणार आहे आणि दुसरा तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश चॉईस आहे. तुम्ही इंग्लिश स्किप करू शकता, मराठी ठेवू शकता. आणि त्यानंतर उरलेले जे नॉन लँग्वेजचे सब्जेक्ट्स आहे ते सगळे तुम्हाला मराठी इंग्लिश या माध्यमामध्ये येणार आहे. त्यानंतर माध्यम जर मराठी घेतलं तर तुम्हाला भाषे विषयाचे पेपर काय येणार बघा. पहिला विषय मराठी असेल, दुसरा कंपल्सरी इंग्लिश असेल. इथे चॉईस नाहीये. तुम्ही म्हणता असाल सर पहिला मराठी घेतो, माध्यम मराठी घेतो, पहिला मराठी दुसरा हिंदी, असा ऑप्शन येत नाही, घेता येत नाही. आणि उरलेले सगळे विषय तुम्हाला मराठी इंग्लिशमध्येच असणार आहे. सेम तुम्ही जर इंग्लिश माध्यम निवडलं तर भाषेचे पहिला पेपर इंग्लिश आहे, दुसरा पेपर तुम्हाला कंपल्सरी मराठी, इथे चॉईस नाहीये. उरलेले सगळे सब्जेक्ट तुम्हाला नॉन लँग्वेजचे म्हणजे कोणते, गणित, समाजशास्त्र, बालमानसशास्त्र, विज्ञान आणि उरलेले सगळे परिसर अभ्यास हे सगळे तुम्हाला मराठी इंग्लिशमध्येच येणार आहे. तुम्ही जर उर्दू घेतला, आता मी याला स्टार करून ठेवतो, पुढे याचा संदर्भ मी या GR मध्ये देणार आहे बघा. हा संदर्भ लक्षात ठेवा, नोट करा. उर्दू जर घेतलं, तुमचा पहिला भाषेचा पेपर उर्दू असेल, बरोबर आहे, आणि दुसरा भाषेचा पेपर जर बघितला, पेन का चालत नाही, पहिला उर्दू आणि दुसरा असेल तुम्हाला चॉईस मराठी किंवा इंग्लिश चॉईस आहे तुम्हाला बघा. आणि उरलेले जे नॉन लँग्वेजचे सब्जेक्ट्स आहे ना, ते उर्दू आणि इंग्लिशमध्ये एवढा एकच अपवाद पकडला तर बाकी कोणती लँग्वेज तुम्ही घ्या, उरलेले सगळे सब्जेक्ट प्रश्न मराठी इंग्लिशमध्ये. उर्दूलाच फक्त उरलेले सगळे नॉन लँग्वेजचे सब्जेक्ट हे उर्दू आणि इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये येणार नाही. आता हे क्लिअर झालं. आता एक एक प्रश्न बघा. काय वेबसाईट वरती इन्स्ट्रक्शन काय सांगते, पेज नंबर 3 वर मी तुम्हाला घेऊन जातो बघा. वेबसाईट हे विथ प्रूफ दाखवते सगळं तुम्हाला. हे वेबसाईट आहे, त्यावरती इन्स्ट्रक्शन वर गेला आणि इन्स्ट्रक्शन वरती 3 नंबरच्या पेजवर मी तुम्हाला घेऊन जातो बघा. हे 3 नंबरचं पेज आहे. यामध्ये काय सांगितलं बघा, परीक्षे संदर्भातील माहिती, बरोबर आहे. यामध्ये काय सांगितलंय तर हा मुद्दा आहे. तिसरा काय, उमेदवाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल, हा मुद्दा आला लक्षात. जे माध्यम त्यांनी सांगितलंय का तुम्हाला की ह्या विद्यार्थ्यांनी हे माध्यम निवडावं, ह्या विद्यार्थ्यांनी ते माध्यम नाही, जे माध्यम, वाक्य कसं आहे, जे माध्यम निवडले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल. प्रथम भाषा ह्या परीक्षेसाठी, कोणत्या, या परीक्षेसाठी काय, प्रथम भाषा. तुम्ही बघा माध्यम हिंदी निवडलं, पहिला भाषेचा पेपर हिंदीच असणार आहे. दुसरं काय, द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी कंपल्सरी असेल, आणि प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी कंपल्सरी असेल. याला तुम्हाला चॉईस नाहीये. प्रथम भाषा, आता परत हे 2 सोडले, ह्या जोड्या आहेत, गट आहेत, हे मराठी इंग्लिशचा गट आहे, इंग्रजी मराठीचा गट आहे, यात काहीच बदल होणार नाही. पण मात्र प्रथम भाषा पुढे काय बघा, प्रथम भाषा उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी, कन्नड, हिंदी, बघा हे उर्दू पण आहे, हिंदी पण आहे, निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल. आलं लक्षात. पुढचा मुद्दा काय, उर्दू माध्यम निवडले असतात बघा,
याला मी स्टार करून ठेवतो, याचा संदर्भ तुम्हाला मी GR ने देणार आहे. नीट नोट करा. उर्दू माध्यम निवडले असल्या दोन्ही पेपर करता प्रश्नपत्रिकेत इतर घटकांसाठी नॉन लँग्वेजचे घटक काय उर्दू आणि इंग्रजीमध्ये येणार आहे हे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. उर्दू जर सोडला तर इतर ज्या भाषा आहेत बघा, इतर कोणत्या, मराठी, इंग्रजी किंवा कन्नड, तेलुगू, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली, यात उर्दू आहे का उल्लेख नाही. जर उर्दू सोडला तर बाकी कोणते माध्यम घ्या तुम्ही, निवडलेले कोणते माध्यम असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेत इतर घटकांसाठी नॉन लँग्वेज सेक्शनसाठी मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये प्रश्न असेल. द्विभाषिक क्वेश्चन पेपर असणार आहे, मराठी इंग्लिश दोन्ही माध्यममध्ये. असं काय नाही की सर मी चॉईस करणार आहे का मराठी किंवा माध्यम हिंदी घ्यावं लागेल तर येईल का, असं नाही. सगळे प्रश्न उरलेले कोणते, गणित, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, विज्ञान, हे सगळे विषय तुमचे मराठी दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. तुम्ही कोणताही मराठीत वाचा प्रश्न किंवा इंग्लिशमध्ये वाचा, काही प्रॉब्लेम नाहीये, लक्षात घ्या. ओके, हे झालं इन्स्ट्रक्शनचं प्रूफ तुम्हाला दाखवलं. हे झालं पहिलं. दुसरं काय बघा, मागील TET म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, 23 नोव्हेंबर आय थिंक सो, डेट बरोबर असेल माझी, 2025 ला TET झालेली आहे. टेट आता आय थिंक सो डेट माझी क्लिअर असेल तर मे 2025 मध्ये तुम्ही टेट पण दिली बघा. आणि पवित्र पोर्टलची भरती दोन प्रकार सांगतो तुम्हाला, जी 2022 ची पण झालेली आहे, 22 ची भरती कंप्लीट झालेली आहे, त्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे. आणि आता 2025चं पवित्र पोर्टलचं काय झालं बरं, रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे. बरोबर आहे. हे उमेदवार आहेत ना, हे उमेदवार तुमच्यासाठी महत्वाचे, हेच तुम्हाला प्रॉपर माहिती पण देऊ शकतील. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी पण होतो, त्यामुळे मला पण माहिती आहे. बघा, TET 2025 ला जी दिली त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हिंदी विषय पहिला घेऊ शकत होते आणि दुसरा मराठी घेतलं चालणार होतं. घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिल्यानंतर टेट दिली असेल किंवा आता ह्याच्यानंतर टेट तर नाही पण याच्या अगोदर सुद्धा तुम्ही TET दिली असेल, त्या उमेदवारांनी बघा टेट दिली असेल मे 2025 ची. ह्या टेटमध्ये जी इन्फॉर्मेशन फॉर्म भरताना विचारली, त्यात मला सांगा असं कधी विचारलं त्यांनी का तुम्ही TET कोणतं माध्यम घेतलं होतं, बरं सांगा. CTTचं माध्यम जे असतं ते कसं असतं बरं मला सांगा. त्याला हिंदीचे ना, हिंदी इंग्लिश मध्येच असतो क्वेश्चन पेपर, मराठी नसतोच तिथे, लक्षात घ्या. CTTला बरोबर ना, मी बोलतोय का CTTला, मग ते समतुल्य आहार आहे ना, TET आणि CTT समतुल्य आहार आहे ना, तो प्रश्न येत नाही ना. मग डोंट वरी, काळजी करूच नका ना. बघा, इन्फॉर्मेशन इथे फॉर्म भरताना काय विचारले तुम्ही, TET क्वालिफाईड आहात का, तुम्हाला TETला किती मार्क्स आहेत, TET कधी दिली तुम्ही, हे विचार. माध्यम विचारलंय का, टेटचा फॉर्म भरताना माध्यम विचारलंय, नाही विचारलं. दुसरं लक्षात घ्या, ज्यांनी 2022 मध्ये सिलेक्शन झालेलं असेल ती उमेदवार हा व्हिडिओ बघत असेल, मला कमेंटमध्ये टाका. तुम्ही काय कमेंट टाका, इतर विद्यार्थ्यांना क्लिअर होऊन जाईल, क्लॅरिफाय होऊन जाईल की येस बरोबर आहे. तो 22च्या आगे ज्यांनी पण एक्झाम हिंदीमध्ये दिली होती TET, नंतर टेट दिली, नंतर शिक्षक झाले, त्यांना कुठे माध्यमचा प्रश्न आला का, अडचण आली का, काही अडचण नाही. आता मला सांगा 2025 ला ज्या विद्यार्थी रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केली, यामध्ये पण रजिस्ट्रेशन करताना एवढंच विचारलं TET क्वालिफाईड आहात की CTT आहात. जे क्वालिफाईड आहात येस म्हटलं त्याची माहिती भरा फक्त, माध्यम विचारलेलंच नाहीये. सो माध्यमचा काही अडथळाच नाही, उगाच विनाकारण कुणीही काही सांगता. आता तुमच्या मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, विषय आराखडा, अजून एक प्रूफ तुम्हाला दाखवतो. विषय आराखडामध्ये बघा, तुम्ही जर वेबसाईटला गेलात ना, ह्या वेबसाईटला तुम्हाला विषय आराखडा बघा, इथे विषय आराखडा दिला त्यांनी, हे पण तुम्ही चेक करा, तुम्ही काय दिलं त्यांनी डिटेलमध्ये. पेपर 1 सपोज घेतला, त्यामध्ये बघा माध्यम काय निवडलं, मराठी निवडलं. पेपर संख्या, भाषा 30 प्रश्न असणार, पहिली भाषा मराठीच असणार बघा, मराठी निवडल्यामुळे पहिली भाषा मराठी 1 ते 30 प्रश्न, दुसरा इंग्रजी 31 ते 60 प्रश्न, आणि नंतर बालमानसशास्त्र 31 ते 60 प्रश्न, 61 ते 90 प्रश्न मराठी इंग्रजी माध्यमाचे असेल, दोन्ही भाषेमध्ये असेल. गणित जे असेल 91 ते 120 मराठी इंग्रजीमध्ये, परिसर अभ्यास 121 ते 150 मराठी इंग्रजीमध्ये. तुम्ही इतर पण चेक करा. इंग्रजी निवडलं, पहिला इंग्रजी दुसरा मराठी, बाकी सगळे मराठी इंग्लिश मध्ये असेल. उर्दू निवडलं, पहिला उर्दू दुसरा इंग्रजी मराठी, बाकी सगळे प्रश्न तुम्हाला उर्दू इंग्रजीमध्ये आहे. आणि हिंदी जर निवडलं तर तुम्हाला पहिला हिंदी, दुसरा इंग्रजी मराठी, बाकी सगळे क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिश मध्येच आहे. हे लँग्वेज जर पकडल्या, बाकी सगळ्या लँग्वेज तुम्ही चेक करा, सगळ्यांना मराठी इंग्लिश मध्ये प्रश्न येणार आहे. फक्त जी माध्यम निवडत ती पहिली भाषा असते, बाकी चॉईस आहे तुम्हाला. सेम तुम्ही पेपर 2 ला पण बघा, विषय आराखडा बघा, पेपर 2 चा विषय आराखडा आहे, तुम्ही बघू शकता. उर्दू हिंदी इथे बघा, हिंदी पहिला, दुसरा इंग्रजी किंवा मराठी, बाकी सगळे क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिश मध्ये विचारले जाणार आहे. हा विषय आराखडा तुम्ही चेक करा, हे विथ प्रूफ आहे तुमच्या समोर. आता अजून काय दाखवायचं, चला मी अजून घेऊन जातो तुम्हाला. जाहिरात तुम्ही बघितली असेल, जाहिरातीमध्ये असा उल्लेख केलाय का तुम्ही कुणी हिंदी विषय माध्यम निवडावा, हिंदी विषय निवडावा, नाही, जाहिरातीमध्ये असा उल्लेख नाहीच आहे. तुम्हाला चॉईस आहे, असं लिखित स्वरूपात मला दाखवा कुठे आहे का, नाही. आता तुमचा प्रश्न जो आहे तिकडे घेऊन जातो तुम्हाला. बघा, 15 ऑक्टोबर 2013चा GR काय सांगतो बघा. एक हे मुद्दे पण मी काढून ठेवलेत, पण तुम्हाला पहिले GR दाखवतो. पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो, इतर भाषाच्या उमेदवारांनी माध्यम काय निवडावे. GR कडे घेऊन जातो तुम्हाला मी. बघा, हा GR तुमच्या समोर आहे, दिसतोय हा GR 15 ऑक्टोबर 2013चा GR आहे. प्रति आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, अर्थात हा GR पण नाहीये, फक्त माहिती दिली. कुणाला, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सांगितलंय की तुम्ही कशी निवड करावी माध्यम संदर्भात. बघा, 15 ऑक्टोबरचा GR आहे.
ही एक्झाम कशी घ्यावी या संदर्भात बघा, महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण पात्रता परीक्षा 2013 आयोजनाबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी हे सांगितलेलं आहे. खालीलबाबत कारवाई म्हणजे काय, शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन मराठी, उर्दू आणि इंग्रजी या माध्यमातून करण्यात यावे. 2013ला टीटी झाले ना, त्यावेळेस माध्यम 3च होते. आता किती झाले बरं, 9. पूर्वी किती होते, 3. आता किती, 9. कन्नड, गुजराती, सिंधी, तमिळ भाषा वाढल्या ना. पूर्वी फक्त 3च होत्या. ह्या जी आर मध्ये 17 पासून बदल झालेला आहे, तुम्हाला ते माहितच नाहीये. आता 15चा संदर्भ का दिला, मग तुम्हाला संदर्भ का बरं दिला, तर ते तुम्हाला मी सांगतो का दिलाय. दोन्ही पेपरमधील पेपर 1 पेपर 2 भाषा या विषयासाठी खालीलप्रमाणे लँग्वेज 1 लँग्वेज 2 राहतील. बघा काय सांगितलंय, गट आहे भाषा 1 भाषा 2 मध्ये. बघा मराठी घेतलं तर इंग्लिश कंपल्सरी आहे, इंग्रजी घेतलं तर मराठी कंपल्सरी, उर्दू घेतलं तर मराठी किंवा इंग्रजी पैकी तुम्ही चॉईस आहे. गट सांग त्यांनी. आता पुढे काय सांग त्यांनी, पुढे वाचत तुम्हाला कळेल. तुम्हाला पुढे सांगितलंय मराठी, उर्दू आणि इंग्रजी वगळता, बघा हे 3 वगळता इतर माध्यमाच्या परीक्षार्थींना मराठी अथवा इंग्रजी यापैकी एका माध्यमातून परीक्षा देण्याचा पर्याय राहील. आत्ता आहे का तसं, मग ह्या जी आरचा काय उल्लेख घ्यायचा लक्षात, आपण आत्ताचा आहे का. इतर माध्यम म्हणजे कोणतं, सपोज मी कन्नड मधून घ्यायची तर मला कन्नड माध्यम माझं, पण कन्नड असून सुद्धा मला काय मराठी अथवा इंग्रजी यापैकी एक माध्यमातून परीक्षा देण्याचा पर्याय राहील. म्हणजे मला पर्याय नाहीच आहे, प्रश्न माझी भाषा पेपर 1 सुद्धा कन्नड नाहीच आहे, मला यापैकीच घ्यावं लागणार आहे. या परीक्षेसाठी मान्य केलेला अभ्यासक्रम परिशिष्ट अप्रमाणे सोबत राहील, परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आकारण्यात यावे. हे सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे खाली. आता इथे खाली घेऊन जातो तुम्हाला मी, खाली त्यांनी डिटेलमध्ये टाकलेला सिलेबस वगैरे सगळं टाकलं त्यांनी. बघा हे सगळं टाकलं त्यांनी. आणि यामध्ये भाषा 1 भाषा 2 संदर्भात काय म्हटलं त्यांनी, बघा भाषा 1 भाषा 2 काय म्हटलं बघा इथे, या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 भाषा 2 विषय घेता येतील. गट दिले त्यांनी, त्यावेळेस कन्नड बिन्नड काही नव्हतं, हेच गट होते, मराठी इंग्रजीचा गट, इंग्रजी मराठीचा गट आणि उर्दू मराठी किंवा इंग्रजीचा गट, असा गट दिलाय. आणि मला सांगा त्यावेळेस त्यांनी जो उर्दूच्या विद्यार्थ्यांसाठी इतर नॉन लँग्वेजचे सब्जेक्ट सुद्धा मराठी इंग्लिशमध्येच टाकले होते, उर्दू नव्हतंच. म्हणून मी तुम्हाला मगाशी स्टार करून दाखवलो ना. आता काय उर्दूच्या विद्यार्थ्यांना नॉन लँग्वेजचे सब्जेक्ट उर्दू आणि इंग्लिशमध्ये आहे, त्यावेळेस मात्र सगळे मराठी इंग्लिशमध्ये होते सगळे. तुम्ही हा संदर्भ लक्षात घेऊ शकता ह्या परीक्षेसाठी. दुसरं काय, दुसरं पेपर सेम, तुम्ही पेपर 2ला जरी गेलात ना, त्यांनी तेच सांगितलं. बघा पेपर 2 कडे गेलो मी, आणि पेपर 2ला पण जे लँग्वेज त्यांनी दिले त्यापैकी बघा तुम्हाला लक्षात येईल, गट बघा हे गट त्यांनी दिलेले आहे. हे गट आहे बघा, हे मराठी इंग्रजी, इंग्रजी मराठी, उर्दू मराठी इंग्रजी, हे गट आहे. हे पाठ्यक्रम लागू राहील. बाकीचं माहिती तुम्हाला सगळं आहे, बाकीचं काही दाखवायची सांगायची गरज पण नाहीये. हा हे सगळी माहिती तुम्ही आता बघितली. आता आपला पहिला मुद्दा काय, इतर भाषेच्या उमेदवारांनी माध्यम काय निवडावे, मराठी इंग्लिशच असेल त्यांना लँग्वेज आता आहे तसं नाही, बदल झालाय ना आता, झाला की नाही. मग मला सांगायचं तुम्ही ह्या जी आरचा संदर्भ घेत असाल तर मग ह्या जी आर मध्ये त्यांनी फक्त काय 3च लँग्वेज सांगितल्या, मग त्याच घ्यायच्या का. हिंदी नाहीये, उर्दू नाही, कन्नड नाही, तेलुगू नाही, आता लागू केलंय ना, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा काय, उर्दू भाषा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन लँग्वेजचे विषयासाठी माध्यम काय असणार आहे, मराठी इंग्लिशच होतं पूर्वी, आता असं आहे का. म्हणून मी तुम्हाला बघायचे स्टार करून दाखवलं, उर्दू इंग्लिश असणार आता. त्यानंतर भाषा विषयाचे फक्त गट सांगितले त्यांनी, गट. त्यांनी असं सांगितलंय का कुणी कोणता भाषा पेपर घ्यावा हे सांगितलंय का, नाही, त्यांनी गट सांगितलंय. त्या जी आरचा उल्लेख मेन हाच आहे, गट लक्षात घ्या. मराठी निवडलं तर इंग्लिशच घ्यावं लागणार आहे, इंग्लिश निवडलं तर मराठीच घ्यावं लागणार आहे, आणि उर्दू निवडलं तर तुम्हाला चॉईस आहे. आणि आता नव्याने 2017 पासून ऍड झालेल्या गोष्टी कोणत्या आहे, गटनुसार गट आहे. माध्यम जे निवडाल तो पहिला पेपर आणि दुसरा तुमचा चॉईस असणार आहे, असं आता सांगण्यात आलेला विषय आराखडा दाखवला. 2023 ची टीटी दाखवली, टेट रजिस्ट्रेशन फॉर्म सांगितला, 2022 ची भरती सांगितली. अजून काय सांगणं जरा बरं वाटत नाही. आता हे सगळ्या गोष्टी मला मी सांगितल्या. पुणे परिषदेला मी लास्ट टाइम व्हिडिओमध्ये कॉल पण करून दाखवतो, तुम्ही कॉल करून बघा, ते पण सांगतील चॉईस इज युअर्स, तुमची चॉईस आहे, कॉल करून बघा. तुम्हाला सर पुणे परिषदेला काय कळतं, अरे तेच तर एक्झाम घेताय बाबांनो, आणि तेच शिक्षक भरती राबवणार आहे, पवित्र पोर्टलची हेच राबवणार आहे, त्यांना काय कळतं असं नाही म्हणता येणार आपल्याला. दुसरा मुद्दा काय, लेखी उत्तर आपणही एकदा चेक करा. लेखी उत्तर तुम्हाला दाखवू तुम्ही, चला लेखी उत्तर तुम्हाला दाखवतो. बघा हे लेखी उत्तर आलंय, बघा हे लेखी उत्तर आलंय. मी तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन दाखवतो, लाईव्ह दाखवतो लेखी उत्तर. मी वेबसाईट ऑलरेडी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं मी, हे बघा हे रजिस्ट्रेशन मी करून ठेवलेलं आहे. माझं एक फॉर्म भरला होता मी त्या संदर्भातलं, तिथे प्रश्न विचारला मी, ह्या प्रश्नाला उत्तर त्यांनी काय दिलं बघा. बघा हे उत्तर, प्रश्न होता 28 तारखेला मी सकाळी 11 वाजून 18 मिनिटाचा प्रश्न विचारला. फॉर्म भरताना माझे एज्युकेशन इंग्लिश मीडियम मधून असेल, माझं एज्युकेशन इंग्लिश मीडियम मधून असेल तर मी माध्यम आणि भाषा पेपर कोणता निवडावा. माझं इंग्लिश मीडियम मधून आहे तर भाषा पेपर कोणता निवडावा, माध्यम कोणतं निवडावं. त्यांनी उत्तर लगेच दिलं, त्याच डेटला 12 वाजून 11 मिनिटाला उत्तर दिलं, डिअर सर मॅम चूज मीडियम ऍज पर युअर प्रेफरन्स, तुमच्या प्रेफरन्स नुसार तुम्ही चूज करा, असं त्यांनी सांगितलंय. आता हे प्रूफ आहे,
तुम्ही पण करून ठेवा. हे प्रूफ तुमच्याकडे लिस्टेड राहील ना, स्क्रीनशॉट काढून ठेवा, मेल करून ठेवा, हे ठेवा प्रूफ तुमच्याकडे. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर बघा, हे प्रूफ तुम्हाला मी दाखवलं. ओके, हेल्पलाईन नंबरवर उत्तर काय आलं ते पण मी तुम्हाला पुणे वर्षाला कॉल करून बघा, तुम्हाला नक्कीच ते सांगतील. आता रेज ऑब्जेक्शन हा पर्याय तुम्ही वापरून बघा. मी आता दाखवतो तुम्हाला रेज ऑप्शन कुठून करायचा, हा रेज करायचा आहे. तर बघा इथे तुम्हाला दिसेल, इथे दिसेल तुम्हाला ऍक्सेप्ट नोंदवायच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला जर वाटलं ऍक्सेप्ट नोंदवायचा तर तुम्ही ऑब्जेक्शन इथे ग्रीव्हियन्स म्हणतो आपण इथे टाकू शकतात, टाईप करू शकता. तुम्हाला काही अपलोड करायचं अपलोड करू शकतात आणि हा तुमचा ग्रीव्हियन्स इथे येऊन जाईल. रिझॉल्व्ह झाला असेल तर रिझॉल्व्ह शब्द इथे येऊन जातो. सो अशा पद्धतीने इथे क्लिक केलं की तुम्हाला दिसतंय त्यांचं उत्तर काय आलेलं आहे. ओके, आता एवढं सगळं क्लिअर कट सांगितल्यानंतर मला वाटतं काही राहिलंच नाही पाहिजे तुमच्या मनात भीती वगैरे. ओके, आता हेल्पलाईन नंबर पण त्यांनी दिलेला आहे. हा बघा हेल्पलाईन नंबर, तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जरी गेलात ना इथे तर हेल्पलाईन नंबर आहे बघा. हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. हेल्पलाईन नंबर हा बघा, हा हेल्पलाईन नंबर, त्यांचा मेल आयडी पण दिले, मेलवर पण तुम्ही मेल करू शकतात. हे सगळ्या गोष्टी मला सांगितल्या, यात काही अडचण आता नसावी. सो शेवटची संधी 16 एप्रिलला आहे फॉर्म भरायला. फॉर्म भरून टाका. विषय तुम्हाला ज्या विषयात चांगले मार्क्स पडतील ते माध्यम आणि ते लँग्वेज निवडू शकता. आणि जाताना परत एकदा सांगतो, अजून पण तुम्ही जॉईन केलं असेल हे 2 रुपयाची बॅच जॉईन करा. सेपरेट विषयानुसार बॅचेस अवेलेबल आहे आणि नवीन पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट हवं ते बॅच परचेस करा, पुस्तक परचेस करा. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा. आता मला शेवट कमेंटमध्ये नक्की सांगा, जे ह्या प्रोसेसमधून गेले असेल त्यांचा अनुभव त्यांनी पण सांगा. जे नवीन आहेत त्यांना कळलं का मी काय बोललो, समजलं का, विथ प्रूफ दाखवलं, समजलं का, तेही कमेंटमध्ये नक्की टाका. सो फॉर्म भरून टाका, अडचण नाही काही, आणि अभ्यास जबरदस्त करा. या येणाऱ्या टीसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण तत्पूर्वी ह्या चॅनल सबस्क्राईब केला असेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे या चॅनलवरती इग्नाइट अकॅडमीकडनं ऑथराइज माहिती तुम्हाला इथे शिक्षक भरतीची मिळणार आहे. धन्यवाद.